नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे। जिल्हा परिषदमधील राहिलेल्या पदांचं वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहे। सर्वात अगोदर तुम्हाला ही माहिती देतोय, त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा। तुम्ही कुठल्या पदासाठी अप्लाय केलंय कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमच्या सर्वांसाठी ही गुड न्यूज मित्रांनो आहे, याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही तुम्हाला देतोय। तर बघा मित्रांनो, डिटेलमध्ये माहिती आपण पाहूयात। IBPSने हे वेळापत्रक जे आहे संपूर्ण जिल्हा परिषदांना पाठवलेलं आहे। आता प्रत्येक जिल्हा परिषदच्या वेबसाईटवरती देखील त्यांच्या मित्रांनो जसे अर्ज आले त्यानुसार या ठिकाणी वेळापत्रक येईल। तर पहा, परीक्षा कधी होणार आहेत, कुठल्या या ठिकाणी संवर्गाचे होणार आहेत, त्याच्यामध्ये देखील माहिती त्यांनी दिलेली आहे। पहा, जसं की म्हटलं आहे की नॉन पेसासाठी मित्रांनो हे वेळापत्रक सध्या देण्यात आलेलं आहे। आपल्याला माहीत असेल मित्रांनो, पेसाची जी याचिका टाकण्यात आलेली आहे ती केस जी आहे ती पेंडिंग आहे। तर सध्या नॉन पेसाच्या परीक्षा तुमच्या घेतल्या जात आहेत, ज्याच्यामध्ये पहा हेल्थ वर्कर मेल म्हणजे आरोग्य सेवकचं वेळापत्रक आलेलं आहे। हेल्थ वर्कर मेल, सीजनल स्प्रेइंग म्हणजेच या ठिकाणी मित्रांनो जे फवारणी कर्मचारी असतात त्यांचंही वेळापत्रक आलेलं आहे। आणि ॲक्झिलरी नर्स मिडवाईफ म्हणजे आरोग्य सेविकाचं देखील वेळापत्रक आलं आहे आणि ग्रामसेवकचं देखील वेळापत्रक आलं आहे। डिटेलमध्ये आपण पाहूयात काय म्हटलं। पहा, ॲज डिस्कस्ड इन द VC वी हॅव शेड्यूल्ड द एक्झाम्स फॉर जिल्हा परिषद ऑफ नॉन पेसा डिस्ट्रिक्ट एक्झाम फॉर फॉलोविंग ZPs बिंग शेड्यूल्ड। तर बघा, IBPSने हे वेळापत्रक दिलेलं आहे मित्रांनो, ज्यामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बुलढाणा, वाशिम, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, उस्मानाबाद, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदांच्या परीक्षा घेतल्या जात आहेत। ह्या नॉन पेसाच्या सध्या परीक्षा मित्रांनो कंडक्ट केल्या जात आहेत। टेंटेटिव्ह टाइम टेबल आहे मित्रांनो, म्हणजे थोडेफार बदल होऊ शकतात। टेंटेटिव्ह म्हटले त्यांनी, परंतु मित्रांनो शेड्यूल एकदा आलेला आहे। फॉर द एक्झाम विल बी ॲज फॉलो, ऑदर डिटेल्स विल बी मेड अवेलेबल इन ड्यू कोर्स। तर बघा काय म्हटलं याच्यामध्ये, कधी एक्झाम आहेत तुमच्या, आता याच्यामध्ये दिसेल तुम्हाला इथं नेम ऑफ दी पोस्ट दिले, म्हणजे आरोग्य सेवक मेल यांची एक्झाम जी असणार आहे मित्रांनो 10, 11, 12 जून 2024ला होईल। 9 शिफ्टमध्ये एक्झाम घेतली जाणार आहे मित्रांनो। काउंट अप्रॉक्स या ठिकाणी दिलेला आहे, या ठिकाणी पाहू शकता 96,882 या ठिकाणी काउंट आहे नॉन पेसाचा। त्यानंतर हेल्थ वर्कर मेल सीजनल स्प्रेइंग या ठिकाणी 78,754चा काउंट आहे मित्रांनो। 13, 14, 15 जूनला एक्झाम होणार आहे। बघा, सलग एक्झाम आहेत मित्रांनो, या ठिकाणी 12ला एक्झाम संपली की लगेच 13, 14, 15 लगेच जूनमध्ये एक्झाम आहेत। 8 शिफ्टमध्ये या ठिकाणी ही एक्झाम होईल। त्यानंतर आरोग्य सेविका ॲक्झिलरी नर्स मिडवाईफ 27,818चा काउंट आहे मित्रांनो नॉन पेसाचा। याच्यामध्ये 16 जूनला यांची लगेच एक्झाम होणार आहे। 16 जून 2024ला 2 शिफ्टमध्ये एक्झाम होईल। त्यानंतर ग्रामसेवक पदासाठी मित्रांनो सर्वात जास्त या ठिकाणी काउंट तुम्हाला पाहायला भेटेल। या ठिकाणी पाहिलं आपण तर 1,35,171 काउंट आहे या ठिकाणी नॉन पेसाचा। 16, 18 त्याच्यानंतर 19, 20, 21 जून 2024ला मित्रांनो यांची एक्झाम होते। 12 शिफ्टमध्ये एक्झाम होणार आहे मित्रांनो। तर बघा, 10 जूनपासून ते 21 जूनपर्यंत मित्रांनो एक्झाम काउंट या ठिकाणी दिलेला आहे, सर्व शेड्यूल दिलेला आहे। फायनली मित्रांनो तुमच्यासाठी ही गुड न्यूज आहे। खूप दिवसापासून आपण याची वाट पाहत होतो, याच्यावरती खूप सारे व्हिडिओ बनवून देखील मी तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो की जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर तुमचे वेळापत्रक यायला सुरुवात होईल। तर त्याचीच मित्रांनो या ठिकाणी माहिती आली आहे। वेळापत्रक त्यांनी अगोदरच जाहीर केलेलं आहे। आज मित्रांनो या ठिकाणी 22 तारीख आहे, 22 मे, म्हणजे तुमच्याकडे अजून थोडासा वेळ आहे। मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येही सांगितलं होतं तुमच्याकडे 10 ते 15 दिवसाचा वेळ असणार आहे मित्रांनो फक्त। 4 जूनला जसे मित्रांनो या ठिकाणी इलेक्शनचे रिझल्ट डिक्लेअर होतील त्याच्यानंतर लगेच एक्झाम तुमच्या होतील असं मी तुम्हाला सांगितलं होतं। त्यानुसारच मित्रांनो 10 ते 21 जूनपर्यंतचं शेड्यूल पूर्णपणे या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे। IBPS टीमनं मित्रांनो या ठिकाणी हे वेळापत्रक प्रत्येक जिल्हा परिषदला नॉन पेसाचं जे आहे या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। तर याबद्दल तुमचे काय प्रश्न आहेत कमेंटमध्ये नक्की विचारा। याचा तुमचा अभ्यासक्रम वगैरे याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मित्रांनो तोही व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती देईल नेक्स्ट व्हिडिओमध्ये। परंतु तुम्ही मित्रांनो आत्तापर्यंत याचा फुल अभ्यास केलेला असेल, याच्या अगोदरही तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो तुमचा अभ्यास चालू राहू द्या, कधीही याच्या परीक्षा तुमच्या कंडक्ट होतील आणि 100% ह्या परीक्षा होतील असंही तुम्हाला सांगितलेलं होतं। त्यानुसार मित्रांनो खूप सारे विद्यार्थी विचारत होते रोज कमेंट करून घ्यायचे टाइम टेबलबद्दल, त्याच्यावरती ऑलरेडी मित्रांनो खूप सारे व्हिडिओ बनवून तुम्हाला माहितीही दिलेली होती। तर आज शेवटी मित्रांनो याचं वेळापत्रक आलेलं आहे। तर यानुसार मित्रांनो तुमच्या एक्झाम ज्या ती होतील, याच्यामध्ये काय चेंजेस झाले, काय बदल झाले किंवा काही मित्रांनो जिल्हा परिषदच्या वेबसाईटवरती जी पण माहिती येईल मित्रांनो ती तुमच्यापर्यंत वेळोवेळी शेअर केली जाईल। त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आपला टेलिग्राम चॅनलही जॉईन करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। याबद्दल काही प्रश्न असतील तर नक्की विचारा। धन्यवाद।
मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी आरोग्य विभाग तांत्रिक डायरी तांत्रिक माहितीचा सखोल आणि परिपूर्ण खजिना असलेलं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. यामध्ये जसं की आरोग्यसेवक आरोग्यसेविकेच्या तांत्रिक प्रश्नांचा समावेश आहे. हे पुस्तक नवीन अभ्यासक्रमानुसार प्रसिद्ध आहे. आरोग्य विभाग टॉपिक निहाय तांत्रिक प्रश्नसंच जे की तांत्रिक डायरीवरती आधारित पुस्तक आहे, हेही त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे नवीन अभ्यासक्रमानुसार. त्याचबरोबर त्यांची इतरही पुस्तकं आहेत मित्रांनो, जसं की ग्रामसेवक भरतीसाठी ग्रामसेवक तांत्रिक डायरी, याच्यामध्ये IBPS पॅटर्ननुसार पूर्ण मित्रांनो सिलेबसनुसार हे पुस्तक आहे. तर ग्रामसेवक पदांच्या तांत्रिक प्रश्नांसाठी विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं हे पुस्तक तुम्ही वापरू शकतात. ग्रामसेवक तांत्रिक डायरी हे देखील पुस्तक उपलब्ध आहे, कुठल्याही बुक स्टोअरमध्ये पाहायला भेटेल. ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकतात. त्याचबरोबर ग्रामसेवक भरती 115 प्रश्नपत्रिका संच हे देखील त्यांचं 9 मेच्या अभ्यासक्रमानुसार मित्रांनो पुस्तक आहे. त्याचबरोबर सामान्य ज्ञान या विषयासाठी स्पेशल मित्रांनो TCS IBPS पॅटर्ननुसार वन लाईनर स्वरूपामध्ये त्यांचं GS आणि GKच्या प्रश्नांवरती आधारित पुस्तक आहे. वन लाईनर स्वरूपामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यास करण्यासाठी हे पुस्तक आहे. इतरही पुस्तकं आहेत त्यांची, जसं की वाहन चालक भरती जे की तांत्रिक प्रश्नांसाठी आहे. SSCचे देखील मराठीमधून पुस्तक आहेत. पोलीस भरतीसाठी देखील 2023 मधील सर्व प्रश्नपत्रिका संचासाठी पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक आहे. तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची ही सर्व पुस्तकं तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकतात किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला उपलब्ध आहेत.